मार्गदर्शक माझे वडील, या राज्याचे माजी ग्रामीण विकास मंत्री आदरणीय अण्णासाहेब डांगे आप्पा यांच्या 91व्या वर्षातील पदार्पण, त्यांनी लिहिलेल्या आत्मवृक्ष आत्मचरित्राचं प्रकाशन, तसेच आपल्या संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या विविध शाखांच्या उद्घाटन अशा संयुक्त कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे लाडके, महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व, मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, या राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, त्याचबरोबर आजचे सत्कार मूर्ती आदरणीय आप्पा, या राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष नामदार ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर साहेब, विधान परिषदेचे सभापती आदरणीय प्राध्यापक राम शिंदे सर, या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार आदरणीय शिवेंद्रराजे भोसले सरकार महाराज, आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ, त्याचबरोबर सर्व खासदार आपले धैर्यशील माने दादा, आमचे महाडिक साहेब, धनंजय महाडिक साहेब, आमदार विनय कोरे साहेब, त्याचबरोबर सुधीर दादा, सदाभाऊ, आमचे धैर्यशील दादा, सुहास भैया, त्याचबरोबर आमचे खडे भाऊ गोपीशेठ पडळकर, सत्यजित भाऊ, अरुण अण्णा, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय समित दादा, मकरंद भाऊ, या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा, निशिकांत दादा, आनंदराव बापू, त्याचबरोबर राजेंद्र खरात साहेब, आमच्या आरपीआयचे जिल्हाध्यक्ष, जनसुराज्याचे आदरणीय आनंद सागर साहेब, त्याचबरोबर स्टेजवरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय आप्पा आणि आपल्या संस्थेवर प्रेम करणारे आपण सर्वजण, त्याचबरोबर सर्व पत्रकार, टीव्ही चॅनेलवाले, या सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापूर्वक स्वागत करतो. तुमच्या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो, कारण तुम्ही सर्वजण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय आप्पा असतील, आदरणीय आपली जी संस्था आहे त्या संस्थेवर सगळे प्रेम करणारे तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहिलात. अक्षरशः माझं ऊर भरून आलंय तुम्हा सगळ्यांना बघून. तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून साहेब ऋण व्यक्त करतो. आज आप्पांचा 90 वर्ष पूर्ण करून 91व्या वर्षात आप्पांनी परवा आषाढी एकादशीला पदार्पण केलं. आदरणीय आप्पांच्या 91व्या पदार्पणाच्या निमित्तानं त्यांचा आपण आदर सत्कार करावा अशी अपेक्षा मी फडणवीस साहेबांच्याकडे व्यक्त केली. मी आणि विश्वास बापू समित दादांनी एका सेकंदात साहेबांनी सांगितलं, अण्णांसाठी मला जायचं आहे, अण्णांच्या कार्यक्रमाला वेळ द्या. साहेब, तुम्ही एवढं प्रेम दाखवलं त्याबद्दल तुमचं मनापासून मी धन्यवाद मानतो. साहेब, आप्पांची ज्या वेळेला 61 केली त्यावेळेला स्वर्गीय त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आणि मंत्रिमंडळातले जवळजवळ अर्धा
मंत्री सगळे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर आदरणीय आप्पांची आम्ही 75वी साजरी केली साहेब. त्या कार्यक्रमाला देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि कैलासवासी आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज साहेब आपण 91वी साजरी करतोय. त्या कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलाय. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला कळकळीची विनंती करतो, तुम्ही अजून याच्यापेक्षा मोठ्या पदावर जा, परंतु आदरणीय आप्पांच्या 100वीला साहेब तुम्हीच पाहुणा म्हणून यायचं आहे ही मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. आज साहेब आप्पाने आम्रवृक्ष हे त्यांचं आत्मचरित्र लिहिलं. गेली 3 वर्ष स्वतः शब्द शब्द लिहून त्याचं स्पेलिंग मिस्टेक वगैरे सगळं स्वतः त्यांनी 3 वर्ष केलं. आपण पुस्तक तयार होऊन बरेच दिवस झाले, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच हस्ते माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं पाहिजे म्हणून 6 महिने पुस्तक साहेब तसंच ठेवलंय. आणि आज हा योग आला, तुमच्या हस्ते आप्पांचं आत्मचरित्राचं प्रकाशन होतंय. साहेब आप्पांनी 25 वर्षापूर्वी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं. त्या आत्मचरित्राला त्यावेळेपर्यंतचं ते पुस्तक होतं संघ जीवनगाथा असं नाव दिलं आणि पुस्तक आप्पांनी त्यावेळेला प्रकाशित केलं. त्याच्यानंतरचा सगळा इतिहास त्यांचा जो काही आयुष्य आहे ते सगळं त्यात उल्लेख करून आज त्यांनी आम्रवृक्ष हे पुस्तक सर आज आत्मचरित्र म्हणून आपल्या हस्ते प्रकाशन होतंय. निश्चितपणे मला खात्री आहे साहेब आप्पांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते आत्मचरित्र जे लिहिलं असेल ते खरं आणि परखड असल्याशिवाय राहणार नाही, कारण जे आहे ते सगळ्यांसमोर आलं पाहिजे असा स्वभाव असल्यामुळं त्यांनी निश्चितपणे त्यात जे काही लिहिलं असेल ते करेक्ट आणि व्यवस्थितच असणार आहे एवढी मला खात्री आहे, कारण त्यांचा स्वभाव मला माहिती आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. इथं बरेच जण आमच्या आष्टा शहरातले तुमचं ऋण व्यक्त करायला नागरिक इथं आलेले आहेत. आपल्या शासनानं परवाच साहेब 2010 पासून या आष्टा शहरातल्या 1500 कुटुंबांचा सर्वे नंबर 4, 6 आणि 9 याचा जो विषय पेंडिंग होता सगळे प्रयत्न केले, पण कधीही तो विषय संपला नाही. साहेब त्यांच्या घरं बांधली, सगळं झालं, परंतु जागा नावावर नव्हती. पण आपल्या सरकारनं साहेब त्यांच्या जीवनावर जे काही संकट आयुष्यावर आलं होतं ते सगळं संपवायचं काम साहेब आपल्या सरकारनं केलंय. मी आष्टा नगरीच्या वतीनं तुमचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो सर. अतिशय मोठा प्रश्न आपण साहेब मार्गी लावला. अजून एक, मी जास्त वेळ घेणार नाही साहेब, मला 7च मिनिटं आहेत. 1 मिनिटात मी विषय संपवतो. मी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून गेली 3 वर्ष आपले आदरणीय अण्णासाहेब डांगे आप्पांनी जी संघटना स्थापन केली त्या संघटनेचा प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करतोय. साहेब माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, आज आमच्या वाळवे तालुक्यातलं परिसरातला राज्याच्या कानाकोपऱ्यातनं माझे बरेच धनगर बांधव आज इथं आलेले आहेत. मी सगळ्यांच्या वतीनं आपल्याला कळकळीची विनंती करतो, आमचा धनगर समाजाचा जो अनुसूचित जमातीचा प्रश्न आहे तेवढा साहेब मार्गी लावा. तो लावायचं काम फक्त आणि फक्त या राज्यात कोण करू शकेल तर साहेब आपण आहे. तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तेवढा आमचा विषय संपवावा आणि आमच्या धनगर समाजाचे आशीर्वाद आयुष्यभर पिढ्यानपिढ्या आपल्या पाठीशी राहत अशी सदी इच्छा व्यक्त करतो. साहेब आपल्याला माहित आहे चौंडीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे आपण जे जन्मगाव आहे ते पूर्ण करायचं काम आदरणीय आप्पांनी बऱ्यापैकी केलंय, परंतु अजून बरीच कामं आपली तिथं व्हायच्या. तुम्ही गेल्या वर्षी कॅबिनेटच्या निमित्तानं जवळजवळ 654 कोटी रुपयाचा निधी त्याला मंजूर केलाय. माझी कळकळीची विनंती आहे, तिथं एक अतिशय राष्ट्रीय असं उद्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं व्हावं. साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला निश्चित सांगू इच्छितो, तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या फोटोसमोर नुसती मनातली इच्छा व्यक्त करा. जर पूर्ण नाही झाली साहेब तर मी काय म्हणाल ते करायला तयार आहे, एवढा अनुभव मला आहे. म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे. साहेब आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती आणि 13 ऑगस्टला आपली पुण्यतिथी साजरी करतो. त्या
जयंती आणि पुण्यतिथी सगळ्या शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरी व्हावी म्हणून आपण आदेश काढलाय. परंतु परवा मी जयंतीच्या वेळेला बघितलं साहेब, 50% ऑफिसमध्ये अजून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा फोटोच नाही. पूजा तर साहेब लांबच. माझी कळकळीची या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती आहे, आपण सगळ्यांना संबंधितांना आदेशित करावं आणि सगळ्यांनी जयंती आणि पुण्यतिथी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक ऑफिसमध्ये साजरी झाली पाहिजे अशा पद्धतीचे आदेश काढावेत एवढी कळकळीची विनंती करतो. तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल मनापासून साहेब परत एकदा स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. धन्यवाद. ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमण डांगे भाऊ, सचिव संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांनी स्वागत आणि